राज्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उन्हाचा चटका मात्र अंगाची लाहीलाही करतोय. तर विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय. आज विदर्भातील काही भागात वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला असून उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पूर्व मोसमी पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच मंगळवारी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पूर्व मोसमी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला. तर उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. देशात मागील 24 तासात तेलंगणा येथील आदिलाबाद येथे उच्चांकी 45.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर राज्याच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी विदर्भात मात्र उन्हाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या वर आहे. राज्यात मागील 24 तासात विदर्भातील अकोला येथे उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर त्या पाठोपाठ वर्धा 43.2 अंश, अमरावती आणि यवतमाळ येथे 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे 42.6 अंश, तर सोलापूर येथे 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यात परभणी येथे 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हरियाणा आणि आसपासच्या परिसरातील वरच्या हवेतील चक्रीय वाऱ्यांच्या प्रवाहापासून ते राजस्थान आणि गुजरात राज्य ओलांडून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत समुद्र सपाटीपासून सरासरी 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. तर विदर्भ ते कोमोरींच्या दक्षिण टोकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा उत्तर दक्षिण पसरला असून तेलंगणा, रायलसीमा आणि अंतर्गत तमिळनाडू मधून जातोय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो वनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.